शेरू गणपती बाप्पाचा खूप मोठा भक्त असतो। तो नेहमी लोकांची मदत करायचा। पण एक लोमरू होता जो शेरूवर खूप जळायचा, कारण शेरूचं दुकान होतं ते खूप चालायचं। त्याच्या दुकानासमोर कस्टमरची लाईन असायची, म्हणून लोमरू आज रात्री शेरूच्या घरात गुपचूप घुसतो। पण गायला चारा घालायला गेलेला शेरू लोमरूला बघतो आणि घराकडे जोरात धावायला लागतो। तेवढ्यात पाठीमागून मुलाचा आवाज येतो, पाणी द्या, खूप तहान लागलीये। बिचारा शेरू मडक्यातून पाणी काढतो आणि त्या मुलाला पाणी देतो, ज्याने त्याची तहान भागते। पण तोपर्यंत लोमरू काही डॉक्युमेंट्स घेऊन पळून जातो। सकाळी माहिती पडतं शेरूचं दुकान त्याने स्वतःच्या नावावर केलं आहे। बिचारा शेरू पावसामध्ये गणपती बाप्पाजवळ खूप रडतो आणि रडता रडता एका विहिरीसमोर जाऊन उभा राहतो। तेवढ्यात त्याला काहीतरी चमकताना दिसतं आणि खोदल्यावर तिथे खजाना मिळतो। शेरू खुश होऊन नाचत असतो। तेवढ्यात कसला तरी मोठा आवाज येतो। तो जाऊन बघतो तो लोमरूच्या दुकानात असतो, त्याच्यावर झाड पडलेलं असतं। तेव्हा शेरू खूप चकित होतो, कारण